नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीचं ही सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, उद्या वर्षातील पहिली अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या आहे. ती आज रात्री, उत्तर रात्री सुरू होऊन उद्याचा पूर्ण दिवस ती आहे आणि उद्या उत्तर रात्री 1:21 ती संपणार आहे. आता सूर्य मकर राशीत गेल्यामुळे उद्या सर्वार्थ सिद्धी योग आणि काही विशेष योग बनणार आहेत. त्यामुळे उद्या आपल्याला काही विशेष उपाय हे नक्की करायचे आहेत, कारण दिवसभर अमावस्या आहे. तुम्ही कधीही हे उपाय करू शकता. आता बघा, अमावस्या म्हटलं की ती पितरांना समर्पित असते. मग ती मौनी अमावस्या असेल, दर्श अमावस्या असेल किंवा नॉर्मल अमावस्या जी महिन्याला येते ती असेल. तर उद्या आपल्याला न विसरता आपल्या पितरांसाठी तर्पण करायचं आहे, आपल्या पितरांसाठी दानधर्म करायचा आहे. उद्या तुम्ही तर्पण करायला विसरू नका. कुठल्याही मंदिरात जाऊन गुरुजींना तुमचं जसं बजेट असेल त्यानुसार तुम्ही दान द्या. त्याच्यामध्ये तुम्ही पीठ, साखर, काळे तीळ, गूळ, अगदीच तुम्हाला काही नसेल तर तुम्ही दक्षिणासुद्धा त्यांना दान म्हणून तुम्ही देऊ शकता. आता उद्या पहिली एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे सकाळी आंघोळ करून आपण जेव्हा लादी पुसणार आहे किंवा फरशी पुसणार आहे तर त्याच्यामध्ये हळद, गोमूत्र, मीठ, खडे मीठ हे आपल्याला नक्की टाकायचं आहे आणि त्यांनी उद्या लादी पुसून घ्यायची आहे. नंतर पहिली म्हणजे थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये काळे तीळ, त्यानंतर फुलं असं टाकून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर उद्या तुम्हाला जसं जमेल तसं सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर जर तुम्ही शिवमंदिरात गेला किंवा घरच्या शिवपिंडीवरती थोड्याशा पाण्यामध्ये काळे तीळ टाका आणि ते शिवपिंडीवरती अभिषेक करा. ह्याने पितृदोष हा कमी होतो किंवा हळूहळू नष्ट होतो. आता बघा, जर तुमची कुठलीही कामे अडत असतील किंवा होत नसतील, खूप अडथळे निर्माण जर होत असेल तर नक्की लक्षात घ्या की आपल्याला पितृदोष आहे. हा कुंडलीमधून सुद्धा कळतो. किंवा जर अशी काही कामे सारखी होत नसतील, अडचण येत असेल तर पितृदोष हा डोळे झाकून असतो. आणि बघा, पितरांची सेवा करणं हे आपलं कर्म आहे आणि धर्मसुद्धा आहे. त्यामुळे उद्या तर्पण न विसरता करायचं आहे. संध्याकाळी पितृस्तुती स्तोत्र किंवा पितृ अष्टक जे आहे ते म्हणायचं आहे. नसेल तर यूट्यूबवर लावून द्या. दक्षिणेकडे तोंड करून म्हणायचं आहे. संध्याकाळी न विसरता एक चौमुखी दिवा जो आहे ते 4 कडं 4 समईच्या वाती कशा आपण करतो तशा तुम्ही करायच्या आहेत. त्याच्यानंतर त्यात तेल टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला त्यात टाकायचे आहेत आणि तो उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे. आता त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, एक साधा दिवा घ्या, त्यात 2 समईच्या वाती घाला, तेल घाला, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि दक्षिणेकडे तोंड करून हा सुद्धा दिवा तुम्ही घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर लावू शकता किंवा जिथं तुमचा माठ आहे, पाण्याचं जे आपलं स्टोरेज आहे तिथं तुम्ही पितरांच्या नावाने लावू शकता. कारण बघा, उद्या अमावस्या आहे. असं म्हटलं जातं की अमावस्यामुळे अंधार असतो, त्यांना वाट दिसत नसते. त्यामुळे आपण जर दिवा लावला तर त्यांची वाट मोकळी होते आणि जर त्यांची वाट मोकळी झाली तर ते आपली वाट मोकळी करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तर हे झालं पितरांचं. अमावस्या म्हटलं की आपण लक्ष्मीची सेवा आणि विष्णूंची सेवा ही नक्की करतच असतो. त्यामुळे धनप्राप्तीसाठी उद्या तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करू शकता. ओम श्रीम नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः हा सुद्धा एक माळ जप करा. आणि महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्तम आणि ललिता सहस्रनाम हे उद्या वाचायला विसरू नका. त्याचबरोबर संध्याकाळी 7 वाजता जो मी नेहमीचा उपाय तुम्हाला सांगते की आपल्या उंबऱ्यावरती एक निरांजन घ्या. त्या निरांजनामध्ये 5 कापराच्या वड्या हा तुम्ही आपल्या उंबऱ्यावरती जाळायच्या आहे. पण त्या निरांजनमध्ये ठेवून जाळा, डायरेक्ट उंबऱ्यावरती जाळायच्या नाही आहेत. संध्याकाळी छान धूप लावा, बाहेर चौमुखी दिवा लावा, दक्षिणेकडे तोंड करून पितरांसाठी दिवा लावा जर चौमुखी दिवा जर तुम्हाला जमत नसेल तर. आणि उद्या न विसरता जर पिंपळ वृक्ष तुमच्याकडं असेल घराजवळ कुठंही देवळामध्ये तर तिथं जाऊन एक छान तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि 10 किंवा 11 प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करून तिथून आपल्याला यायचं आहे. आणि तिथं प्रार्थना करायची आहे की आपल्याला जो पितृदोष आहे तो कमी व्हावा आणि पितरांचा आशीर्वाद कायम आपल्या घराण्यावरती आणि आपल्यावर कायम राहावा आणि
अडकलेली किंवा जे अडथळे कामामध्ये येत आहेत ते दूर होऊन त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. बघा, मौनी अमावस्या जी आहे ती पितरांसाठी आहे. आपले जे काही दोष आहे ते घालवण्यासाठी आहे. त्यामुळे उद्या नॉनव्हेज किंवा दारू, सिगरेट किंवा वाईट बोलणं, शिव्याशाप घालणं, कोणाला तरी काही बोलणं असं करू नका. जेवढं होईल तेवढं दानधर्म करा, तर्पण करा, पितरांची सेवा करा. उद्या हळदीचं लेपन करायला उद्या विसरू नका. त्याचबरोबर आपल्याला उद्या काळे तीळ जर जमले की ते 100 ग्रॅम किंवा अगदी 50 ग्रॅम ते तुम्ही नेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता किंवा कुठल्याही तुम्ही गुरुजींना उद्या हे तीळ किंवा गूळ किंवा शिधा कोरडा जो आहे तो उद्या तुम्ही दान देऊ शकता. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट उद्या लक्षात ठेवायची आहे. उद्या कोणी काहीही जरी तुम्हाला घरी आणून खायला जर दिलं तर प्लीज ते खायचं नाही आहे. हे प्रत्येक अमावस्येला लक्षात ठेवा. कोणीही काही बाहेरच्या व्यक्तींनी जर तुम्हाला घरी आणून खायला दिलं किंवा कुठंतरी चल म्हटलं आपल्याबरोबर जेवायला अमावस्येला, तर अजिबात जाऊ नका. आपल्याला बाहेरची बाधा किंवा बाहेरचा त्रास होतो. त्यामुळे एक अमावस्येचा दिवस फक्त अवॉइड करा. बाकी सगळे दिवस तुम्ही जाऊ शकता. तर उद्या हे छोटे छोटे पण तेवढेच महत्त्वाचे उपाय जे आहेत ते करायला विसरू नका. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.